नमस्कार मंडळी, कसे आहात सर्वजण। तर मी आज बनवणार आहे आळूच्या वड्या। तर चला आपण सुरू करूया। तर मी ते एक जोडी आळू घेतलेली आहे, मस्त आहे, मोठे पान आहेत आणि त्याला असं कापून घ्यायचं आणि त्याचे मागचे जे देठ असतात ना ते चाकूने काढून घ्यायचं, म्हणजे नरड्यामध्ये जी खाज येते ना ती खाज कमी होते त्या देठांमुळे। ते काढल्यानंतर तर आपल्याला जशा प्रकारे काढायला जमतील तसं ते काढून घ्यायचं सर्व। ते काढले की मग खाज येतच नाहीये बिलकुलच, म्हणजे थोडीफार येते, पण त्याच्यासाठी आपण काहीतरी टाकणार आहोत। तर चला आता मी त्याला स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेणार आहे। आळूची पानं स्वच्छ धुवून घेतलेले आहे। तर लागणारं साहित्य सांगते मी। बेसन पीठ घेतलेलं आहे, अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, हळद, मीठ, जिरी घेतलेली आहे, लसूण, आलं, कोथिंबीर, लिंबू, हिरवी मिरची आणि कढीपत्ता। तर जे हिरवं घेतलेलं आहे ना वाटण, ते वाटून घ्यायचं आहे। लसूण, आलं, कढीपत्ता, मिरची आणि कोथिंबीर हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे। तर चला मी वाटून घेते आणि व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा, म्हणजे समजेल कसं बनवले आहे। तर मी मिक्सरमधनं वाटून घेतलेलं आहे आणि बारीक पेस्ट केलेली आहे। आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं करू शकतो। तर मी एक बाउल घेतलेला आहे, त्याच्यामध्ये आता आपल्याला ते सर्व मिश्रण मिक्स करायचं आहे। तर मी बेसन पीठ घेतलेलं आहे, त्याच्यानंतर ते तांदळाचं पीठ आहे ना ते पण घेतलेलं आहे। आता जेवढं आपण साहित्य काढलं होतं ना ते सर्व आपल्याला याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। जिरी आपण वाटणामध्ये पण टाकू शकतो आणि असं वरून पण टाकू शकतो, मी असं वरून टाकत आहे। तर हिरवी मिरची नाही टाकली, फक्त लाल तिखट टाकलं तरी जमतं, पण हिरव्या मिरचीने छान टेस्ट येते आणि जी खाज वगैरे असते ना तर ती जाणवत नाही आपल्याला। तर याला छान आपण असं मिक्स करून घेऊया। हाताने पण करू शकतो, चम्मचने पण करू शकतो, पण मी हाताने करणार आहे, मला हातानेच जमतं मिक्स करायला छान, कारण त्याला पूर्ण एकजीव करायचा असतो, नाहीतर मग ते मीठ जास्त तिखट कमी असं लागतं, त्यासाठी हाताने छान मिक्स होतं। तर चला आपण आता मिक्स करून घेऊया। मी पूर्णपणे मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये लिंबू टाकायचं। लिंबूने अजिबात खाज येत नाही, आळू वड्यांमध्ये कसलीच खाज येत नाही, त्यासाठी लिंबू यूज करायचं। कोण कोण आमसूल पण टाकतं आणि चिंच पण टाकतात, तर मी लिंबू टाकलेला आहे। लिंबूने कसलीच खाज येत नाही नरड्यात। ही ट्रिक एकदा नक्की ट्राय करून बघा, तुम्हालाही फरक जाणवेल की लिंबू टाकल्यानंतर खरंच खाज येत नाही। तर आता मी हे सर्व पानाला लावून तयार करून घेते। असे छान मस्त लावून घ्यायचे आहेत, 2-3 थर आपल्याला लावायचे आहेत। तुम्ही पाहू शकता, एका पानाला लावून ते घडी केलं तरी चालतं, नाहीतर मग त्याच्यावरती 2-3 पानं ठेवून असं बेसन पीठ पूर्ण आपलं जे आपण तयार केलेलं आहे ना मिश्रण ते सर्व लावून घेतलं तरी छान होतं, असे जाडसर होतात। तर मी एकावर एक असे 2-3 ठेवणार आहे आणि त्याला छान असं आपलं मिश्रण लावून घेणार आहे। तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे लावायचं। पान आहेत ना ते ओलसरच ठेवायचे, सुकवून घ्यायचे नाहीत। कोण कोण सुकवून घेतात, तर अशी ओलसरच ठेवायचे आणि त्याला मिश्रण लावून घ्यायचं, म्हणजे छान मिश्रण चिपकतं। पूर्ण पानं कोरडी केले तर मग ते मिश्रण आपलं व्यवस्थित त्याला चिटकून राहत नाही। तर मी अशा प्रकारे पानं ठेवून त्याला सर्व लावून घेत आहे। 3 पानं मी घेतलेली आहेत। तर खूप छान असं मिश्रण त्याच्यामध्ये भरले गेलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। आणि ते एक चाळण घ्यायची आहे, त्याला तेल लावून घ्यायचं, म्हणजे
जेणेकरून अशी वाफ मस्त लागेल त्याला. तर त्या चाळणीवरती आपल्याला ती जी बनवला आहे ना आपण रोल तो ठेवून घ्यायचा आहे आणि अशाच प्रकारे सर्व रोल आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता नक्की वॉच करा. तर सर्व पानांना आपलं मिश्रण लावून झालेलं आहे. तर मी आता याला वाफेवरती शिजवून घेणार आहे. तर अशा प्रकारे याला छान बेसन पीठ लावून तुम्ही पाहू शकता मस्त घड्या बनलेल्या आहेत. तर मी कढईमध्ये पाणी ठेवणार आहे. पाण्याला वाफ नाही येऊन द्यायची. पाणी टाकलं की लगेच आपल्याला चाळण ठेवून घ्यायचं आहे. म्हणजे जे वाफ तयार होते ना तर ते आपली जे आपण वड्या ठेवणार आहोत ना त्याला लागणार आहे. तर पाणी टाकलं की लगेच चाळणवरती ठेवायचं आणि चाळणवरती आपल्याला लगेच असं झाकण लावून घ्यायचं आणि 15 ते 20 मिनिटं त्याचं झाकण अजिबात काढायचं नाही. जेणेकरून आपण सारखं झाकण काढल्यानं वाफ तयार होत नाही. एकदा झाकण ठेवलं ना ते 15 ते 20 मिनिटानंतरच त्याला पाहायचं किंवा 25 मिनिटं घेतले तरी चालेल. आपली छान त्याच्यामध्ये मसाला भरलेला असतो ना तो छान वाफून निघतो. तर आता एकदा चेक करते मी. बघू शकता तुम्ही आपले असे वडे फुगलेले आहेत. म्हणजे त्याच्या आतमध्ये खूप छान अशी वाफ बसलेली आहे आणि छान आपले वडे तयार झालेले आहेत. तर मी पुन्हा त्याला झाकण ठेवते आणि गॅस बंद करून ठेवते आणि जरा वेळाने काढते. तर तुम्ही पाहू शकता आपले जे वाफ आहे ना ती एकदम मस्त बसलेली आहे. तर याला थंड होऊन द्यायचं. खूप गरम आहे आणि वाफ पण निघत आहे त्याच्यातनं. तर याला मी थंड करण्यासाठी ठेवते आणि नंतरच याला एका दुसऱ्या प्लेटमध्ये काढून कट करून घेणार आहे. तर छान प्रकारे असे झालेले आहेत हे आणि टेस्ट पण खूप मस्त येते. काही लोक आहेत ना डायरेक्ट करायला सुरू करतात, वाफ नाही देत. पण असे करून बघितले ना म्हणजे खाज पण येत नाही आणि छान आपली तयार हो. याला छान आता मी कट करणार आहे. आपल्याला जेवढी साईज पाहिजे ना मी तेवढ्या साईजमध्ये कट करणार आहे. शक्यतो बारीक बारीकच कट करायचा. अशा प्रकारे कट करून पातळ पातळ कट केले तर मग काय होतं कडकपणा येतो त्याला जास्त आणि जाडसर ठेवलं की मग आतमध्ये थोडेफार असे वलसर राहतात. त्यासाठी छोटे छोटे कट करून घ्यायचे. तर मी तेल गरम करायला ठेवणार आहे. आपले जे वडे आहेत ना ते आपल्याला तळून घ्यायचे आहेत आणि तेल गरम झाल्यानंतरच आपल्याला वडे सोडायचे आहेत. नाही कच्चे तेलामध्ये सोडलं ना तर मग ते आपले वडे आहेत ना ते गोल गोल राऊंडचे ते निसटतात. त्यासाठी तेल पूर्णपणे गरम होऊन द्यायचं आपल्याला. तर त्याच्यामध्ये मी टाकून घेतले आहे 2-3. तर आपल्याला समजलं तेल गरम झालेलं आहे. तर मी त्याच्यानंतर असे 5-7 वडे टाकून घेणार आहे आणि तळून घेणार आहे छान. तर कशी वाटली रेसिपी आळू वड्यांची मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्ही पण याच प्रकारे रेसिपी बनवता का? त्याच्यामध्ये काय ॲड करता खाज येऊ नये म्हणून? मी तर लिंबू ॲड करते. तुम्ही काय करता मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी हाऊसवाईफ माधुरी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि जे मी पहिले व्हिडिओ टाकलेले आहेत ना ते पण खूप छान आहेत. आणि व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका आणि बेल आयकॉनची घंटी नक्की दाबा, कारण जेणेकरून मी न्यू व्हिडिओ टाकले की तुमच्यापर्यंत लगेच पोहोचेल. तर थँक्यू, धन्यवाद.